हॅलो, मी डॉक्टर पल्लवी मुंडे. मी क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे फ्रॉम UK बोर्ड. मला टोटल 9 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि मी व्हेरियंट फेम आयकॉन, ब्युटी बियॉन्ड बॉर्डर्स आणि आयकॉनिक वुमन अवॉर्डसाठी ॲज अ सपोर्ट पार्टनर जोडली गेलेली आहे. वी आर ऑल्सो हॅपी टू हॅव यू मॅम. आणि जेव्हा हे कळलं असं एखादं इव्हेंट होत आहे आणि जिथे आयकॉनिक वुमेन अवॉर्ड्स पण जाणार आहेत आणि असं सगळं, काय पहिली प्रतिक्रिया होती? व्हॉट वॉज युअर रिॲक्शन अँड हाऊ हॅपी वर यू टू बी अ पार्ट ऑफ इट? ॲक्च्युली ब्युटी बियॉन्ड बॉर्डर्स हे ऐकल्याच्यानंतर मलासुद्धा ऑफकोर्स कारण माझा जन्म जो आहे तो 15 ऑगस्टचाच आहे आणि त्यामुळे मग मला एक सोल्जर्सशी आणि म्हणजे ब्युटी बियॉन्ड बॉर्डर्स हे जेव्हा नाव ऐकल्याच्यानंतर एक स्वतःचं माझं एक कनेक्शन आहे ऑफकोर्स बॉर्डर्सच्या सोल्जर्सवरती वगैरे आणि देशभक्ती ही ऑफकोर्स मला पण जास्त आवडते आणि त्याच्यासाठी मी आणि त्यात ह्या लोकांसाठी जर काही करण्याचं जर मला संधी मिळत असेल तर ऑफकोर्स मी आय एम व्हेरी मच हॅपी फॉर दिस. त्यामुळे मी केलेली आहे. आणि ॲट द सेम टाईम आयकॉनिक वुमन अवॉर्ड्स होत आहेत. प्रत्येक स्त्री ही आयकॉनिक असते तिच्या तिच्या फील्डमध्ये, तिच्यामध्ये course. होममेकर का असू नये. जेव्हा असा एखादा अवॉर्ड होतो, जेव्हा असं फेलिसिटेशन होतं, काय वाटतं की काय इम्पॉर्टन्स असतो त्याचा फॉर दॅट वुमन? ॲक्च्युली वुमन्स कसे असतात, की त्यांना फक्त काही आपल्या लोकांची काही समज आहे, की त्यांनी फक्त चूल आणि मूल एवढंच करायला हवं. पण ह्या अवॉर्डनुसार मला असं वाटतं, की त्यांना काहीतरी स्वतःचं करिअर, स्वतःचं जो नाव आहे, स्वतःचं जे फेम आहे, ते स्वतःसाठी काहीतरी वेळ देणं आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना जर प्लॅटफॉर्म मिळत असेल, तर ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट मला वाटते अजून काही नाही आहे. तुमचा जो ब्रँड आहे, तुम्ही म्हणालात की कॉस्मेटॉलॉजीमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन केलंय. हां. सो व्हेन इट कम्स टू युअर ओन हेल्थ किंवा युअर ओन स्किन, इंडियन्समध्ये ना तेवढं आपण म्हणतो म्हणजे आपल्यामध्ये तेवढं अवेअरनेस नाहीये. राइट. आपण त्याच्याकडे फक्त फेशियल म्हणून बघतो किंवा हे. राइट. सो काय आहे जे अवेअरनेस झाली पाहिजे थ्रू यू? तुम्हाला काय वाटतं की तुमच्या ब्रँड थ्रू तुम्ही काय पाहताय पुढे? मी माझ्या ब्रँड थ्रू असं सजेस्ट करेल, की प्रत्येक वुमनने आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे ऑफकोर्स. कारण जो चेहरा जो आहे ते आपलं स्वतःचं रिफ्लेक्शन आहे, आपली स्वतःची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करत असतं. आणि त्या चेहऱ्यामध्ये फक्त असं नाही, की फक्त जेवढं दिसतंय तेवढंच काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे वगैरे. पण त्याच्यामध्ये हेल्दी राहण्यासाठी आपण काय-काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण काही चेकअप्स असतात. रेग्युलर जसे आपण हेल्थ केअरसाठीचे जे चेकअप्स करतो, तसे स्किन एनालिसिस करून सुद्धा तुम्ही स्वतःची स्किन कशी आहे, त्याच्यामध्ये कुठले प्रॉब्लेम्स नाही आहेत किंवा एजनुसार काही घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या जर तुम्हाला व्यवस्थित जर जाणता आल्या, तर माझ्या मते तुम्ही कितीही यंग वगैरे दिसू शकता आणि नंतर जे येणारं जे कॉम्प्लेक्स आहे, की आपल्या स्किनमुळे बऱ्याचदा काय होतं इंडियन वुमेनमध्ये काय होतं, की आपण दिसायला व्यवस्थित नाही आहे बिकॉज आपण स्किन आपला टोन व्यवस्थित नाही आहे. तर त्यामुळे जो एक कॉन्फिडन्स लेव्हल कमी होतो, तो मला वाटतं की कॉन्फिडन्स लेव्हल त्यांचा बऱ्यापैकी इन्क्रीज होईल, जर त्यांनी स्वतःकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर. या कॉजला तुम्ही जोडल्या गेलाय, तर हा कॉज तर खूपच सुंदर आहे. पण ॲट द सेम टाईम तुमचा ब्रँड सुद्धा त्या कॉजला जोडला गेलाय. सो थ्रू धिस कॉज तुम्हाला स्वतःला ॲज अ ब्रँड असोसिएट झाल्यानंतर काय प्लस म्हणजे काय प्रोज जाणवले, की तुम्ही जॉइन झालात या एका कॉजला? मी ह्या कॉजला जॉइन झाल्यामुळे असं मला लक्षात आलं, की आपण जे फक्त जे वुमनला ॲज अ ब्युटी टार्गेट करत होतो. पण जर आपण जे सोल्जर्सच्या ज्या वाईफ्स आहेत किंवा त्यांचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत, नॉट ओन्ली वाईफ, आपण इव्हन जेंट्स लोकांना पण ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. तर आपण ह्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि ह्या प्लॅटफॉर्ममुळे मला त्या लोकांशी पर्सनली जाऊन भेटण्याचा जो अनुभव येतोय, तो माझ्यासाठी खूप मोठा आहे. कारण ऑफकोर्स मी आय एम व्हेरी ग्लॅड दॅट मी त्या लोकांना भेटू शकते, त्यांना समोरासमोर बसून त्यांच्याशी इंटरॅक्ट करू शकते आणि मग माझं जे काही प्रोफेशन आहे ते तर मी त्यांना एक्सप्लेन करूच शकते. पण ऑफकोर्स दिस इज अ प्राउड मोमेंट की मी त्यांच्यासमोर जाऊन बसू शकेल. Another proud moment is you are going to be felicitated as one of the iconic women in the awards. राइट. So जेव्हा हे कळलं की यू विल बी अ पार्ट ऑफ इट, तेव्हा व्हॉट वॉज युअर रिॲक्शन? आणि सगळा प्रोसेस जो आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास होता तो डोळ्यासमोरून गेला का? ऑफकोर्स गेला आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी ॲक्चुअली अंजली साखरेंना खरंच खूप थँक यू बोलेल. कारण त्यांनी मला ही जी संधी दिली आहे त्याच्यामुळे ऑफकोर्स मला ह्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्याची वेळ म्हणजे मी इथपर्यंत येऊ शकली आहे. तर ऑफकोर्स याचं क्रेडिट 100% मी अंजली साखरेंना देईल
आणि ऑफकोर्स या इथपर्यंत आल्याच्या नंतर माझा जो काही स्ट्रगल पिरियड होता, जो काही आपला इथपर्यंत येण्यासाठीचं जे काही आपण केलेलं आहे, ते सगळ्यांची जर्नी तर आपल्या डोळ्याच्या समोरून ऑफकोर्स जात असते. पण आपली जर्नी जी आहे त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं सोल्जर्स लोकांची जर्नी बघायला जास्त आवडेल मला. हे जाता जाता अजूनही रजिस्ट्रेशन्स ओपन आहेत. रॅम्प वॉक म्हणजे आपले जे ब्युटी पेजंट्स आहेत आणि इव्हन आयकॉनिक वुमनसाठी. तुम्ही त्यांना काय आव्हान कराल, की हे या कॉजला त्यांनी का जोडलं जावं आणि का पुढे यावं आणि व्हाय शुड दे हॅव दॅट कॉन्फिडन्स टू वॉक द रॅम्प ऑर इव्हन कॉल देमसेल्फ एन आयकॉनिक वुमन? सी आयकॉनिक वुमन ही ईच अँड एव्हरी वुमन इज आयकॉनिक वुमन, नो डाऊट. पण जर तुम्ही ह्या कॉजमध्ये येऊन जर तुम्ही ॲज अ रॅम्प वॉक वगैरे करून जर कॉन्ट्रीब्यूट जर करू शकत असाल, तर आपण घरी बसून जे देशासाठी काही गोष्टी करू नाही शकत, तर त्या गोष्टी आपण ह्या प्लॅटफॉर्मचा यूज करून नक्कीच करू शकतो. तर तुमचं ॲज अ सपोर्ट, ॲज अ कॉन्ट्रिब्युशन असं एक जो फुल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही रॅम्प वॉक करून ॲटलीस्ट आपल्या नेशनच्या कुठेतरी सहकार्याला जोडू शकता. तर आय गेस तुम्ही हे सगळं ट्राय करायला हवं. ह्या ब्युटी पेजंटचा तुम्ही लाभ घ्यायला हवा आणि एक देशासाठीचा जो हातभार आहे तो ह्या ना त्या प्रकारे आपण देऊ शकतो नक्कीच. तर हे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्या लेडीजला किंवा ज्यांना पण ब्युटीमध्ये थोडाही इंटरेस्ट असेल, तर त्यांनी ह्याच्यामध्ये येऊन नक्कीच आपलं स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन देऊ शकतात. येस आणि जाता जाता एक सरप्राईज आहे तुमच्याकडून, तुमच्या ब्रँडकडून जे विनर्स असणार आहेत ब्युटी पेजंटचे आणि आयकॉनिक वुमनसाठी. सो ते काय सरप्राईज आहे आणि काय असणार आहे स्पेशल? सो स्पेशल हे असणार आहे की मी विनर्सला माझ्याकडे जी हायड्रा फेशियल ट्रीटमेंट होते ती मी त्यांना फ्री देणार आहे आणि सगळ्या वुमन्सला पण फ्री देणार आहे. सो ह्याचा नक्की सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि मी काही व्हाउचर्स वगैरे असतील ते सुद्धा डिस्ट्रीब्यूट करेलच तिकडे आणि तिकडे मी त्याची पण अनाउन्समेंट एक करून देईल. नक्कीच. सो वी आर एक्सायटेड टू मीट यू. सो सगळ्यांना 26 जुलैला भेटणार आहेत. सो तुम्ही असणार आहे पार्ट. सर प्लीज सगळ्यांना सांगा, की लगेच येस. त्यांचे तिकीट्स बुक करायचे आणि 26 जुलैला भेटायचं. ऑफकोर्स सगळ्यांनी 26 जुलैची तारीख आधीच बुक करून ठेवा. सगळ्याचे जे काही शेड्यूल्स असतील ते अ, सगळे व्यवस्थित मॅनेज करून ठेवा. स्वतःसाठीचा वेळ काढा आणि ऑफकोर्स स्वतःसाठी तर आहेच आणि आपल्या बॉर्डरवरच्या सैनिकांसाठी पण नक्कीच वेळ काढा.